गुरुवारपासून करा ही सर्वात प्रभावी सेवा. कितीही मोठ्या संकटात असाल तरीही 100% दत्तकृपा होईलच. तर हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल. तर आज आपण घोर कष्ट उद्धार स्तोत्र किंवा अघोर कष्ट उद्धार स्तोत्र या स्तोत्राबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आणि आपल्याला, तुम्हाला किंवा मला अगदी सहजच हा एक प्रश्न पडतो का ही सेवा आपण का करावी आणि हो कशासाठी करावी. आणि कारण आपल्याला मनुष्याला असा प्रश्न पडतो का या सेवेने मला काय मिळणार आहे. कारण 90% लोक ही सेवा आपल्याला किंवा आम्हाला काहीतरी परत मिळणार यासाठी करत असतात. तर तुम्हाला माहिती का, आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो किंवा गुरुचरित्र पारायण करत असतो, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतो किंवा दररोज स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय पठन करत असतो, ज्याला आपण नित्य सेवा असे म्हणतो. तर या सर्व ग्रंथाची प्रत्येकाची वेगवेगळी फलश्रुती मात्र नक्कीच असते आणि त्या प्रत्येक सेवेतून आपल्याला वेगळी फलप्राप्ती मिळत असते. आणि हा खूप सुंदर फलप्राप्ती आहे या सर्व ग्रंथाची. तर म्हणूनच मग आपण फक्त 1 किंवा 2च अध्याय पठन करायचे का, तर असं नाही. तुम्ही जर संपूर्ण पठन केलं तर खूप छान अनुभव येतील. त्याच पद्धतीने घोर कष्ट उद्धार स्तोत्र खूप जास्त दिव्य आणि अतिशय प्रभावी असं हे स्तोत्र आहे. आणि घोर कष्ट उद्धार स्तोत्र किंवा अघोर कष्ट उद्धार स्तोत्र म्हणजे काय, तर बऱ्याच पुस्तकांमध्ये घोर कष्ट दिलेला आहे. आता माझ्याकडे जो छोटा 14वा अध्यायाचा ग्रंथ आहे गुरुचरित्रचा 14वा आणि 18वा अध्याय, त्याच्यामध्ये अघोर कष्ट दिलेला आहे. तरी मी अघोर कष्ट म्हणूनच वाचत असते. तर म्हणजेच काय, तर काही ठिकाणी अघोर कष्ट दिलेला आहे, तर काही ठिकाणी अघोर कष्टम स्तोत्रम आहे. बऱ्याच ठिकाणी घोर आहे, बऱ्याच ठिकाणी अघोर आहे. तर याचा अर्थ घोर कष्ट उद्धार स्तोत्र. तर आपल्याला आयुष्यात आलेले जे काही कष्ट आहेत तर त्याचा उद्धार करण्यासाठी, आणि उद्धार करणं म्हणजेच काय, तर त्या कष्टातून सुटका मिळवण्यासाठी. आणि उद्धार करणं हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे का. आपण सर्व बोलताना अचानक सहजच बोलून जातो का, हो जा तुझा उद्धार होईल. म्हणजेच काय, तर तुझी याच्यातून सुटका होईल, तुला चांगला योग्य तो मार्ग दिसेल, 100% तुझ्या प्रश्नांचं निरसन होईल, शंकांचं निरसन होईल. आणि त्या कष्टाच्या त्रासातून मार्ग मिळण्यासाठी ही सेवा केली जाते. आणि ही सेवा का करावी, तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल किंवा एखाद्या मुलीला सासरी जायचं असेल किंवा घेऊन जात नसतील, तर आमच्याकडे बरेच असे सेवेकरी येतात का त्यांना हा प्रॉब्लेम असतो का, त्यांना जायचं असतं पण त्यांना नेलं जात नाही, किंवा तिचा संसार तुटतो आहे, तिचा प्रपंच सुटतो आहे, किंवा एखाद्या स्त्रीचा पती तिच्याशी बोलत नाहीये, असतो ना काही चुकीच्या किंवा मिसअंडरस्टँडिंग असल्या घरामध्ये, तर अबोला होऊन जातो, नवरा बायको एकमेकाशी बोलत नाही. तुमच्यावर जर एखाद्या व्यक्तीने चुकीचे आरोप केले असतील आणि तुम्ही त्या गोष्टी चुकीच्या असतील, तुम्ही जर खरे असाल, एखादा गुन्हा तुमच्यावर दाखल झालेला आहे आणि तुम्हाला विनाकारण त्या गोष्टीचा त्रास होतो आहे, विनाकारण ते त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील, तर शारीरिक असो किंवा मानसिक किंवा आर्थिक अशा बऱ्याच त्रासांसाठी हा एक घरात राहून सुद्धा वडील मुलं एकमेकांशी बोलत नाही, आई मुलाचं भांडण असतं, सासू सुनेमध्ये छोटे मोठे वाद असतात, आपल्या घरातील छोटे मोठे ज्या काही वाद असतात, भांडणं असतात, त्यांच्यावर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. आपल्याच मुली सून बोलत नाही, नातेसंबंध यांच्यामध्ये आपली चुकी नसताना सुद्धा बोलणं बंद होतं, तर यावर अतिशय ही प्रभावी सेवा आहे. किंवा एखादं आपत्कालीन संकट, एखाद्या अडचणीत किंवा आरोप लावलेले असतील, त्रास देत असतील, शारीरिक मानसिक आर्थिक असं अचानक जर संकट ओढावलं असेल, तर त्यांच्यासाठी घोर कष्ट उद्धार स्तोत्रम खूप प्रभावी सेवा आहे, खूप जास्त. आणि अगदी छोटं सुद्धा. तर सेवा ही कशी करावी, तर आता तुमच्या आयुष्यात या अडचणी असतील किंवा यापैकी एखादी अडचण जरी असेल, तर तुम्ही ही सेवा करू शकता. असं पाहिलं तर आपण एक संसारिक माणूस, आपल्या मनुष्याच्या आयुष्यात खूप काही अडचणी असतात. रोजची सकाळ ही नव्या अडचणीत, नवीन दुःखात, नवीन संकटात सुरुवात होत असते. जरी सुरुवात चांगली झाली तरी दिवसभरात काही ना काही छोट्या मोठ्या अडचणी मात्र निर्माण होत असतात. पावलोपावली आपल्याला काही ना काही अडचणी येत असतात आणि त्याच्यामध्ये या कलियुगात कोणावर काय अडचण येईल हे आपण कधीच सांगू शकत नाही.
तर ह्या सर्व अडचणींमध्ये तुमच्यावर चुकीचा आरोप लावलाय किंवा कोर्ट कचेरीमध्ये कोर्टात केस चालू आहे, मानसिक त्रास, तुम्हाला जॉबच्या ठिकाणी जर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा किंवा जॉबच्या ठिकाणी कोणताही त्रास होत असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता. तर बघा, घोर कष्ट उद्धार स्तोत्रम जेवढं छोटं तेवढंच प्रभावी. आणि यापैकी सर्वांपैकी जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर घोर कष्ट उद्धार स्तोत्रमची सेवा तुम्हाला 51 वेळा करायची आहे. आणि त्याचबरोबर आपली नित्यसेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे. छोटे पुस्तक आहे, 14वा आणि 18वा अध्याय गुरुचरित्राचा याच्यामध्ये दिलेला आहे. कोणत्या पुस्तकात घोर कष्ट आहे, कोणत्या पुस्तकात अघोर कष्ट आहे, तर ते तुम्हाला रोज पठण करायचं आहे. अगदी छोटंसं आहे. तुम्ही नित्यसेवा जेव्हा करता तेव्हा सुद्धा ते पठण करू शकता. ही सेवा एकाच बैठकीत तुम्हाला करायची आहे, 51 वेळा करायची आहे. न उठता हे स्तोत्र संस्कृतमध्ये तुम्हाला म्हणायचं आहे. 12 ते 12:30 या वेळेत आपण सेवा करत नाही, कारण ही वेळ दत्त महाराजांची दीक्षेची वेळ असते. त्यामुळे आपण दत्त सेवा या वेळेत करत नाही. दत्त महाराज ज्यांचा तो भिक्षेचा टायमिंग असतो, म्हणून आपल्याला दत्त सेवा करता येत नाही. मग दिवसभर तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता. तर खूप छान आणि तितकंच प्रभावी, तर खूप छान आणि अनुभव देणारं घोर कष्ट उद्धार स्तोत्रम आहे. तुमच्या आयुष्यात जर महाराजांच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने जर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तर तुम्ही दररोज 1 वेळा घोर कष्ट उद्धार स्तोत्रम नित्यसेवेसोबत वाचा आणि अनुभव स्वतः घेऊन बघा. काही ना काही जे काही असतील किंवा अडचणीच नसतील तरीही वाचा, जेणेकरून अडचणी निर्माण होणार नाही. आणि अगदी 10 ते 12 ओळी आहेत, खूपच छोट्या आहेत. त्याचप्रमाणे गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय, त्यापैकी कोणताही एक अध्याय दररोज वाचा नित्यसेवेबरोबर. आणि बघा, खूप छान अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. तुम्हाला जर 12वा किंवा 8वा गुरु किंवा कोणताही गुरु असेल किंवा नसेल, तरी घोर कष्ट उद्धार स्तोत्रम दररोज वाचा. एवढं छोटं आहे का? 1 मिनिटं किंवा फक्त 2 मिनिटं लागतात. कारण जर आपले वाईट दिवस किंवा आपला गुरु खराब असेल किंवा वाईट काळ असेल, तर आपल्या गुरुची सेवा करायला तुम्हाला कुठेच धडपडायची गरज पडणार नाही. जर तुम्ही आपल्या गुरुच्या चरणी गेलात तर तुम्हाला कोणत्याही सेवेची गरज पडणार नाही. फक्त गुरूंची सेवा करा आणि महाराजांवर, आपल्या गुरूंवर विश्वास ठेवा. आपल्या दत्त महाराजांची सेवा करा, स्वामी महाराजांची सेवा करा आणि बघा, अनुभव तुम्ही स्वतः घेऊन बघा. किंवा एखाद्या मुलीला सासरी नांदायचं असेल आणि ते नेत नसतील, किंवा एखाद्या स्त्रीला तिच्या नवऱ्याने चुकीचा आरोप लावलेला आहे किंवा स्त्रीच्या चरित्रावर संशय घेतलेला आहे, एखाद्या मित्राने चोरीचा आरोप लावलेला आहे पण मी मात्र चोरी केलेली नाही, मुलीचा आरोप लावलेला आहे, अशा बऱ्याच संकटातून अशा वेळेस तुम्हाला सुद्धा घोर कष्ट उद्धार स्तोत्राची ही प्रभावी सेवा तुम्हाला त्या संकटातून बाहेर नक्कीच काढू शकते. आता जर तुमच्यावर एवढं मोठं संकट असेल तर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात. कारण जेव्हा आयुष्यात काहीच दिसत नाही तेव्हा फक्त आपल्याला आपले महाराज दिसत असतात आणि तेव्हा आपण काहीही करायला तयार असतो. मग इकडे जाऊन तिकडे जाऊन पैसे वाया घालण्यापेक्षा तुम्ही ही सेवा जर संकल्पयुक्त केली 51 वेळा, तर नक्कीच तुमचा मार्ग हळूहळू लागेल आणि लवकर लागेल. खूप जास्त प्रभावी ती सेवा आहे. फक्त संकल्पयुक्त सेवा करत असताना मांसाहार बंद करावा आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं. अजून या सेवेत कोणतेही नियम किंवा अटी नाहीत आणि खूप जास्त प्रभावी आणि दिव्य अशी घोर कष्ट उद्धार स्तोत्रमची सेवा आहे. आणि जर तुम्ही नित्यसेवे बरोबरच दररोज पठण करणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा करायची गरज नाही. आणि जर मांसाहार सुद्धा तुम्हाला करायची गरज नाही जर तुम्ही नित्यसेवेसारखं त्याला पठण केलं. पण हो, मात्र जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करताय आणि मी सांगितलेले याच्यापैकी काहीही संकट तुमच्यावर असेल, मग ते कर्ज असो, पैशाचं असो, कोणता मार्ग मिळत नसेल, तर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त जर करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि मांसाहार करणं सुद्धा तितकाच महत्त्वाचं आहे. कारण ब्रह्मचर्याचं पालन आणि मांसाहार जमेल तर तुम्ही परान्न सुद्धा वर्ज्य करू शकता, जेणेकरून तुमच्या सेवेवर परिणाम होणार नाही व तुमच्या अडचणीतून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत सर्वांनी श्री स्वामी समर्थ जास्तीत जास्त सेवा करा. धन्यवाद.